आपण शिकूया शब्दांच्या जाती। मराठी व्याकरणामध्ये आपल्याला आज शिकायचंय शब्दांच्या जाती। शब्दांच्या जाती या एकूण 8 आहेत। त्याच्यापैकी आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्दांच्या जातीचा अभ्यास करायचा आहे। त्यापैकी पहिल्यांदा आपण पाहूया प्रथमतः नाम। नाम म्हणजे कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असं म्हणतात। आता दृश्य म्हणजे काय? तर दृश्य म्हणजे डोळ्यांना दिसणारी, अदृश्य म्हणजे डोळ्याला न दिसणारे, सजीव, सजीव म्हणजे ज्याला जीव आहे किंवा ज्याला वाढीसाठी अन्न, हवा, पाणी या तिघांची ज्याला गरज असते त्याला आपण सजीव म्हणतो। निर्जीव ज्याच्यात जीव नाही, ज्याची वाढ होत नाही किंवा ज्याला जगण्यासाठी अन्न, हवा, पाण्याची गरज नसते त्याला आपण निर्जीव म्हणतो। अशा अनेक प्रकारच्या सजीव, निर्जीव, दृश्य, अदृश्य वस्तूंच्या नावाला नाम असं म्हणतात। मग आता नाम काही अनेक प्रकारचे असतात नावं। त्यापैकी काही आहेत काही पक्ष्यांची नावं। आता तुम्हाला माहिती आहेत ना पक्ष्यांची नावं? हा, मला सांगा बरं पक्ष्यांची नावं। ओके, पशूंची नावं। पशु म्हणजेच काय? प्राणी। प्राण्यांची नावं सांगा बरं। ओके, हा, ओके, बरोबर। काही फुलांची नावं तू सांग बरं। फुलांची नावं माहितीत ना? हा, सांग बरं पटकन। ओके, छान। काही फळांची नावे सांग तू। फणस, सीताफळ, सफरचंद। ओके। काही पर्वतांची नावं। पर्वतांची नावं, पर्वत माहितीत ना? आपण म्हणतो हिमालय पर्वत, सह्याद्री पर्वत, अरवली पर्वत, सातपुडा पर्वत, हे काही पर्वताची नाव आहेत। त्याचप्रमाणे काही वस्तूंची नावं। आता वस्तू म्हणल्यानंतर ते कशा असतात? निर्जीव, त्यांची वाढ वगैरे होत नाही, अशा अनेक प्रकारची वस्तू आहेत। प्रत्येक कुठलीही वस्तू असू द्या तिचं नाव म्हणजे नाम। टेबल, खुर्ची, दरवाजा, खिडकी, फळा, पेन, वही, पुस्तक, भांड, हे सगळे काय झाले? वस्तूंची नावं म्हणजेच नाम। नद्यांची नावं गोदावरी, गंगा, यमुना, तापी, ह्या अशा अनेक नद्यांची नावं देखील आपल्याला माहित पाहिजे। मुलांची नावे। आता तुम्ही सर्व वर्गातली मुलं आहात, तुमची नावं म्हणजेच मुलींची नावं। प्रत्येक मुलीचं नाव किंवा कुठल्याही मुलीचं नाव हे नाम आहे। देशांची नावं भारत, पाकिस्तान, चीन, नेपाळ। ओके। त्याचप्रमाणे धान्यांची नावं जसं गहू, ज्वारी, बाजरी, मका, धान्य आहेत नाही, हा, अशी नाव। तसं ग्रह ताऱ्या यांची नावं सूर्य, चंद्र, पृथ्वी, बुध, मंगळ, गुरु, आणि काही काल्पनिक नावं। काल्पनिक नावं म्हणजे आपण ऐकतो बघा, राक्षस, देव, जे परी, स्वर्ग, अमृत, असे हे जे काल्पनिक नाव आहेत। गुणांची नावं। गुणांची नावं सुंदर, स्वच्छता, दयाळूपणा, असे काही गुणांचे नाव आहेत। धाडशी आहे म्हणतो, धाडशी, तो गुण झाला तो। आता काही मनाच्या स्थिती। मन कधी आनंदी असतं, कधी दुःखी असतं, म्हणजे मनाच्या स्थिती देखील आपल्याला तिथं माहित पाहिजे। ऋतूंची नावं वसंत, हेमंत, शिशिर, वर्षा, शरद, अशी काही ऋतूंची नावं आहेत। म्हणजे कुठल्याही सजीव, निर्जीव, दृश्य, अदृश्य यांच्या वस्तूच्या या सगळ्यांच्या नावाला नाम असं म्हणतात। समजलं?